दीदीच्या हातचं चिकन बघून आज तोंडाला पाणी सुटलं. जय श्री मित्र, मी चाललेलो कॉलेजला. आपल्या चॅलेंजचा दिवस दुसरा होता. तर जाता जाता घेतलं महाराजांचं दर्शन. ना बघा इथं आलो. इथं आपला धनराज बोलला आपल्याला डाएट कोक पिलो होतो. डाएट कोक पिली ना बघा. सगळे पेपरचं टेन्शन घेतलेलं. पेपर झाला ना बघा. सगळे आता खुश होते ना. आपला पियुष भाई तर जामच खुश होता. बाहेर पेपर जाम चांगला गेलता. मग घरी आलो ना. घरी आलो चिनू आपली इथं झोपलेली. मग आपल्या घरी आला आपला हृदय भाई आला. हृदय भाई बघा गोवालो घालून फोनवरती बोलतोय. मग आपल्याला आला धनुमावशीचा कॉल. धनुमावशी आता साऊदीला आहे ना. मग त्याशी जरा कॉलवरती बोललो, गप्पा गोष्टी केल्या ना. आलो जरा बाहेर. निखिलाच्या फोनला काय ते झालं ते फोन बघायला. मग घरी आलो मस्त पॅटीस आणि वडापाव खाल्ला. मग दीदी बोलली मी चिकन बनवते. दीदीने छान चिकन धुवून घेतलं आणि एका साईडला कुकर आणि ते घेतलं तिने कांदा वगैरे भाजून घेतला. नाही ते चिकन काढलं तिने. चिकनला हळदी आणि मीठ लावलं ना. चिकन पण तिने शिजवायला टाकून दिलं. मग तोपर्यंत ती बोलली मी मसाला करते. मग ते कांदा वगैरे कापून घेतला ना. बघा जाम मेहनत करत होती. मग मसाला वगैरे भाजून घेतलं तिने इथे. मग इकडे एका साईडला आलं ते आणि पाणी तयार. मग आणि एका साईडला इथे मसाला. मग ती बोलली तोपर्यंत मी भाकर थापते. चिकन आणि मटण असेल तर त्यासोबत बाजरीची भाकरीच पाहिजे. मग काय दीदीने बाजरी भाकऱ्या थापल्या ना. भाजून घेतल्या ना. ती बोलली आता घेऊया आपण जेवायला. मग जेवण वगैरे केलं. बघा तिने किती भारी असं बनवले. मग चिनूला घेतलं. भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. चला बाय.